सज्जन श्रोते हो, आपल्या लक्षात आलं असेलच की आपल्या जी सुसंवेद्य शक्ती, स्वतःच स्वतःला जाणणारी आणि स्वतःच्याच नियमानुसार प्रवाहित असलेली अशी जी सुसंवेद्य शक्ती आहे, त्या सुसंवेद्य शक्तीलाच आत्मरूपा म्हणून ज्ञानेश्वराने गौरविलेलं आहे. जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, असं त्या सुसंवेद्य शक्तीला ज्ञानेश्वर माऊलीने गौरवलेलं आहे. तर त्या सुसंवेद्य शक्तीचे आत्मरूपाचे आपण चिंतनाद्वारे होणारं दर्शन उलगडत आहोत. आता ती सुसंवेद्य शक्ती जिथे आहे तिथे आहे, याचा अर्थ ती तशी प्रत्यक्ष डोळ्याने कधी दिसणारच नाही. कारण झरा हे जसं पाण्याचं जमिनीवरून वाहणारं रूप असतं, तसंच जमिनीखाली सुद्धा जे पाण्याचं उगमस्थान असतं ते असल्याखेरीज वरून झरा वाहत नाही. जमिनीवरून झरा वाहताना जमिनीखाली त्या पाण्याचं न दिसणारं जे रूप असतं ते असल्याखेरीज जमिनीवरून झरा वाहत नाही. म्हणजे चिंतनामध्ये आपणाला काही किती जाणवलं तरी ते जाणवणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्या जाणीवेच्या आधी लपलेल्या रूपात काहीतरी आहे. आपणाला जाणवतं किंवा जाणीवेच्या आधी लपलेल्या रूपात जे काही असतं ते आत्मतत्व आहे. आणि जाणीवेच्या आधी लपलेलं आत्मतत्व म्हणजे जमिनीखाली दडी मारून असलेला पाण्याचा उगम आहे. आणि जाणीवेतून जाणलं जाणारं आत्मतत्व सुसंवेद्य शक्तीने म्हणजेच जमिनीखाली लपलेला पाण्याचा उगम जसा जमिनीवर झरा म्हणून येतो आणि लपलेलं पाणी झरा म्हणून दिसतं, तसंच प्रत्येक जीवाच्या अंतर्गत लपलेला चैतन्याचा झरा म्हणजे आत्मा आहे. आणि तो जेव्हा चिंतनाद्वारे उलगडतो तेव्हा आपल्या चिंतन दृष्टीला तो दिसतो. म्हणून चिंतन दृष्टीला दिसणारा झरा हा आत लपलेला असतो. जसा नेहमीच्या दृष्टीला दिसणारा जमिनीवरून वाहणारा झरा हा जमिनीच्या आत मुळात उगम म्हणून असतो. जमिनीच्या आत पाण्याचा उगम असल्याखेरीज वर झरा येणार नाही. तसंच जीवाच्या आत मूळ काहीतरी स्रोत म्हणजे चैतन्याचा स्रोत असल्याखेरीज त्याचं जाणीवेमधील रूपांतर आपणाला होणार नाही. जाणीवेमधील रूपांतर आपणाला जाणता येणार नाही. जमिनीच्या आत लपलेलं पाणी असल्याशिवाय जमिनीवरचा झरा दिसणार नाही. आणि जीवाच्या आत चैतन्याचं लपलेलं रूप असल्याशिवाय, चैतन्याचा लपलेला स्रोत असल्याशिवाय आपणाला जाणीव रूपाने त्या चैतन्याला जाणता येणार नाही. याचा अर्थ जीवाच्या आत लपलेलं जाणीवेने जेव्हा जाणलं जातं तेव्हा त्या लपलेल्या गोष्टीलाच सुसंवेद्य म्हटलं जातं. आणि ही जी सुसंवेद्यता ज्ञानेश्वरांना जाणवली, ती जाणीवरूपी सुसंवेद्यता म्हणजे ज्ञानेश्वरांचं परसेप्शन आहे. आणि जाणीवरूपी सुसंवेद्यता सतत 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 नवीन नवीन जाणीवा देत असते. नवीन नवीन पद्धतीने बुद्धीला साक्षात्कार होत असतो. आणि असा सतत साक्षात्कारात सतत जाणीवेच्या प्रगत आणि उत्क्रांत अवस्थेत असणारा जो माणूस असतो त्याच्यातील लपलेला आत्मा खऱ्या अर्थाने आता जाणीव रूपाने बाहेर पडतो आणि तो दर्शन देतो. असं ह्या आपल्या आत लपलेल्या आत्मरूपी चैतन्य स्रोताचं बाहेरील दर्शन म्हणजे सुसंवेद्यतेतून निर्माण होणारी ज्ञानातील आणि जाणीवेतील भरारी, जी भरारीच आपणाला लपलेल्या आत्म्याचं ज्ञान सांगण्यासाठी, पाहण्यासाठी, आपण पाहून समजून आनंद घेऊन तो लोकांना आनंद देण्यासाठी मदत करीत आहे. तर अशा या सुसंवेद्य आत्मशक्तीला आपण पाहिलं की
ती ससौवेद्यता सतत नवीन 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 तुम्हाला दर्शन देत असते. आणि ती दर्शन त्याच माणसाला होतात जो माणूस आपणाला मिळालेलं पाहतो, समजून घेतो, आपल्या मनबुद्धी आणि हृदयामध्ये त्याचं धारणा करतो आणि नंतर लगेचच ती गोष्ट लोकांना देतो. म्हणजे आत्म्याचं दर्शन किंवा आत्म्याचे साक्षात्कार त्याच माणसाला होतात जो सतत आपल्याला मिळालेलं जाणून त्याचा आनंद आपल्या संपूर्ण अस्तित्वात सामावून घेऊन तो आनंदाचा ठेवा आतमध्ये शाबूत ठेवून तोच आनंद इतरांना देण्यासाठी आपल्याला गावलेलं इतरांना मोकळं करतो. म्हणून स्वतःला मिळालेलं समजून घेऊन जे उत्तम उत्कृष्ट आहे ते लोकांना देणं हा जो ज्ञानी माणसाचा गुण असतो हा एक तऱ्हेचा संन्यासाचा गुण असतो. म्हणजे आपल्याला मिळालेलं आपल्याजवळ ठेवायचं नाही, ते लोकांना देऊन मोकळं व्हायचं. आणि आपल्याला मिळालेलं लोकांना देऊन जेव्हा मोकळा होतो तेव्हा असा मोकळा झालेला जो उदार ज्ञानी असतो त्याला परत वरचेवर त्याच्यातील आत्मचैतन्य नवीन नवीन पद्धतीने देत असतं आणि नवीन नवीन पद्धतीने त्याला जे मिळालेलं तो जगाला देऊन मोकळा होतो. म्हणून ज्ञानी माणूस हा खराखुरा देऊन या रिक्त सर्वांना देऊन स्वतः रिकामा असलेला मोकळा असलेला असतो. पण तू जो देऊन रिक्त झाला मोकळा झाला त्याच्याच हृदय आकाशात त्याचंच आत्मतत्व नवीन नवीन दृश्ये नवीन नवीन साक्षात्कार यांचं दर्शन घडवते. आणि पुन्हा हे नवीन दृश्ये नवीन साक्षात्कार आत्म्याची नवीन मांडणी आत्म्याची नवीन विलसितता आत्म्याची नवशोभा हा ज्ञानी माणूस इतरांना देतो. म्हणून ज्ञानी माणूस हा समाज आणि अर्थातच सर्व जीवांच्या आतला आत्मा याच्या मध्यावर उभा असतो. तो अत्यंत ज्ञानी असतो. याचा अर्थ अत्यंत चिंतनशील पद्धतीने तो आपल्या असणेपणाचा शोध आणि बोध घेतो. आपलं असणेपण कधी न टाकता त्या असणेपणातून जे जाणवलं जे दर्शन झालं ते मात्र तो लोकांना सांगून आपल्यासारखाच तो लोकांना बाबा हो आपल्या असणेपणाला जाणून घ्या आणि आपल्या असणेपणात स्थिर शाश्वत राहा असं निसर्गदत्त महाराज सांगतात. त्याप्रमाणे सांगत असतो. तर ज्ञानी माणूस असणेपण समजावून घेतो आणि त्या असणेपणात स्थिर राहतो आणि त्या असणेपणातून दिसणेपणी साक्षात्कार रूपाने दर्शन रूपाने ज्या ज्या नाविन्यपूर्ण गोष्टी जी जी नाविन्यपूर्ण दर्शने जे जे नाविन्यपूर्ण दृष्टांत येतात ते लोकांसाठी खुले करतो मोकळे करतो आणि लोकांना त्या साक्षात्काराद्वारे परत त्यांच्या आत जे असलेपण आहे तिथे राहायला तो मदत करतो. म्हणजे ज्ञानी माणूस स्वतः असणेपणा जाणतो आणि असणेपणात स्थिर राहतो आणि ते त्या जाणीवेमध्ये ज्ञानामध्ये त्याला जे मिळतं ते इतरांना देऊन इतरांना सुद्धा तो बाह्य व्यवहार किंवा बाह्य मिथ्या जग याच्यात गुंतून न राहता त्यांनाही तो त्यांच्या असणेपणामध्ये राहण्यासाठी स्थिर होण्यासाठी मदत करतो. याचा अर्थ असा आहे की ज्ञानी माणसाचं एक महत्व असं आहे की ज्ञानी माणसाला कळलेलं असतं की असणेपणापासून कोणताच जीव कधीच भिन्न राहू शकत नाही. म्हणजे ज्ञानी माणसाला कळलेलं आहे की त्याच्या असणेपणाशी त्याचं लग्न जन्माला आल्या आल्या लागलेलं आहे आणि देह पडेपर्यंत ते लग्न तसंच टिकणार आहे. मग जर आपलं असणेपण हेच आपलं मूलभूत असणं आहे तर त्याच्याशीच एकनिष्ठ राहावं. त्याच्याशीच असं एकनिष्ठ राहावं की जशी पत्नी पतीशी एकनिष्ठ राहते त्या पद्धतीने ज्ञानी माणूस आपल्या असणेपणाला जाणतो त्या असणेपणाशी एकनिष्ठ राहतो आणि असणेपणातून दिसणेपण म्हणून दर्शन म्हणून साक्षात्कार म्हणून जे नवनवीन दृष्टांत जी नवनवीन रिव्हिलेशन्स म्हणजे नवनवीन जे उलगडे त्याला होतात ते लोकांना देऊन लोकांना सुद्धा बाह्य जगतातून अंतर्जगात म्हणजे त्यांच्या असलेपणात स्थिर राहायला शाश्वत रूपाने तिथे टिकायला तो मदत करतो. म्हणून ज्ञानी माणूस हा अशा तऱ्हेने सर्वांना देऊन रिकामा झालेला आणि रिकामा झालेला म्हणूनच आत्मा पुन्हा पुन्हा द्यायला उत्सुक असतो आणि पुन्हा पुन्हा तो आत्म्याकडून भरला जातो. म्हणून ज्ञानी माणसाचा आत्मा आत्मज्ञान देऊन
ज्ञानी माणसाला समृद्ध करतो आणि आपली ती आत्मज्ञानाची समृद्धी लोकांना देऊन ज्ञानी माणूस परत रिकामा होतो. तो रिकामा होतो भरला जातो, रिकामा होतो भरला जातो. असा ज्ञानी माणूस देऊन या रिक्त लोकांना सर्व देऊन सर्व भोगाचा त्याग करून रिकामा झाला आणि लोकांना देऊन रिक्त झाल्यामुळे परत इतरांना सर्व देण्यासाठी, सर्वांना सर्व काही देण्यासाठी तो परत भरला जातो. म्हणून ज्ञानी माणूस हाच खराखुरा दत्त आहे, जो देऊन या रिक्त, जो लोकांना देऊन रिकामा होतो आणि जो लोकांना देऊन रिकामा झाला असा दत्त देणारा ज्ञानी माणूस रिकामा झाल्यामुळेच तो सर्वांसाठी सर्वथैव उपकार करता असल्यामुळेच अशा ज्ञानी माणसालाच ते आत्मतत्व भरभरून देते. म्हणून आत्मतत्व ज्ञानी माणसाला भरभरून देते, कारण ज्ञानी माणूस आपणाला मिळालेलं सर्वांना देऊन आत्म्यापासून सर्वांपर्यंत एक अनुबंध, एक ज्ञानाचा पूल तयार करतो आणि आत्म्याशी निगडीत राहण्यासाठी, असणेपणाशी निगडीत राहण्यासाठी, असणेपणाबरोबर कायम राहण्यासाठी तो सर्वांना सदा सर्व काळ प्रवृत्त करतो. म्हणून ज्ञानी माणूस हा सर्व समाज आणि आत्मतत्व याच्यामधील असा एक पूल आहे, असा एक ब्रिज आहे की ज्याच्याद्वारे आत्मा आणि आत्मज्ञान सर्वांपर्यंत पोचत असते. तर असा हा ज्ञानी माणूस देऊन या रिक्त परिसोयेची श्रीमंत, इतरांना सतत दिल्यामुळे रिक्त असतो आणि सतत रिक्त झाला म्हणून परत भरला जातो. असा देऊन रिक्त आणि मुळात श्रीमंत असा हा ज्ञानी माणूस अशा अर्थाने सर्व देणारा म्हणून एका बाजूने संन्यासी आहे, कोरा असणारा म्हणून एका बाजूने तो ब्रह्मचारी आहे. झाल्यानंतर हे आत्मतत्व हे सर्वांसाठीच आहे, त्यामुळे सर्वांसाठीच मुक्त हस्ताने त्याची खैरात केली पाहिजे हे जाणणारा म्हणून तो उदार आहे. एका बाजूने तो कोरा आहे, ब्रह्मचारी आहे, एका बाजूने तो उदार आहे आणि तो हे सहज भावे करत असल्यामुळे तो सहज भावात असणाऱ्या मुलासारखा निरागस आहे. म्हणून ज्ञानी माणूस एका बाजूने सहज भावे निरागस आहे, एका बाजूने सर्वांना देऊन रिक्त असणारा आणि सहजासहजी देणारा. आपण काही केलं असं ज्याला काही वाटतच नाही, जो सहजासहजी देतो. जसं प्राजक्ताचं झाड सहजासहजी लोकांना फुलं देतं आणि ते मात्र निर्विकार उभं राहतं, तसा ज्ञानी माणूस सहजासहजी आत्मज्ञान लोकांना देणारा आणि आपण निर्विकार भावावस्थेत, निष्पाप निरागस भावावस्थेत राहणारा असा एक विलक्षण निरागस आणि सर्वांना देणारा आणि मोकळा असणारा म्हणून ब्रह्मचारी असतो. म्हणून ज्ञानी माणूस हा निरागस आहे, तो ब्रह्मचारी आहे, तो देऊन या रिक्त परिसोयेची श्रीमंत असा तो स्वतः दत्त रूप आहे. आणि सर्वाधिक महत्व म्हणजे त्याची निवड, ज्ञानी माणसाची निवड आत्म्याने केलेली आहे. म्हणजे आत्म्याने आपलं जे राज्य आहे ते राज्य, आपलं रहस्य सर्वांना सांगण्यासाठी ज्या माणसाला निवडलं तो असतो ज्ञानी माणूस. आणि अशा ज्ञानी माणसांचा अभिमान आत्म्याला असतो. म्हणून ज्ञानेश्वर तुकाराम, जे कृष्णमूर्ती यासारख्या महनीय संत महंतांचा अभिमान खरे तर आत्म्याने घेतलेला आहे. म्हणून सागराने झऱ्याचा अभिमान धरावा, तसं त्या विशाल अनंत ब्रह्मव्यापी आत्मतत्वाने अशा ज्ञानी माणसांचा, जे उदार आहेत, जे ब्रह्मचारी आहेत, जे निरागस आहेत, देऊन या रिक्त परिसोयेची श्रीमंत असे जे दत्तासारखे सर्वांना देणारे, सर्वांना देऊन स्वतः मात्र दशदिशांचं पांघरून घेऊन, म्हणजे लोकांना उत्तमोत्तम वस्तू किंवा लोकांना उत्तमोत्तम वस्त्रास्त्रे देणारे, उत्तमोत्तम अलंकार देणारे, मात्र स्वतः मात्र दिगंबर भावात राहणारे, स्वतः अनलंकारित राहणारे, लोकांना सर्व देवेची भूषणे वस्त्रतावरणे देऊन स्वतः मात्र अत्यंत साधेपणे दिगंबरावस्थात राहणारे हे ज्ञानी दत्तरूपी असतात. आणि हे दत्तरूपी ज्ञानी निर्विकार निरागस असतात. ते स्वतःच संन्यस्त असल्यामुळे सर्वांना देऊन मोकळे राहणारे आणि ब्रह्मासारखी ज्यांची चर्या आहे, म्हणजे या ब्रह्मामध्ये अनेकानेक गोष्टी उमटत असल्या तरी ब्रह्माला त्याची भीर नाही, ते त्याच्या जागी निर्विकार आहे.
तसा ज्ञानी माणूस निर्विकार आहे, तो निरागस आहे, तो ब्रह्मचारी आहे, तो उदारधी आहे. म्हणजे उदारधी म्हणजे उदारतेचा महासागर आहे. आणि सर्वाधिक महत्वाचं म्हणजे तो देऊन रिकामा झाला तरी रिकामा झाल्या झाल्या तो भरला जातो. कारण त्याचा हा जो लोकांना देण्याचा गुण आहे तोच आत्म्याला त्याचं आत्मतत्व सर्वत्र ज्ञानदानाने देण्यासाठी इतका उपयोगी असतो की ज्ञानी माणूस हा लोकांच्या दृष्टीने देव असतो आणि आत्म्याच्या दृष्टीने ज्ञानी माणूस हा अभिमानाचा विषय असतो. म्हणून परमेश्वर ज्ञानी माणसाचा अभिमान धरतो आणि ज्ञानी माणसाला समाज देव मानतो. समाजाचा देव आणि देवाचा लाडका पुत्र अशी ही ज्ञानी माणसाची ख्याती असते. तर असं हे जे आपलं सजवैद्यत्व आहे ते काय आहे बघायला गेलं तर आत्मा हे चैतन्य आहे. आता चैतन्य आहे म्हणजे चैतन्य त्याच्या पद्धतीने वहनात असतो. चैतन्य त्याच्या पद्धतीने वहनात असतो याचा अर्थ आपला जसा प्राण चालू असतो संयत आणि संयमित पद्धतीने तशी चैतन्याला त्याची म्हणून एक अत्यंत संयमित संथ गती असते. चैतन्य कधीच उच्छृंखल नसतो. चैतन्य कधीच उथळ नसतो. चैतन्य नेहमीच खोलवर जमिनीखाली लपलेल्या पाण्याच्या अस्तित्वासारखं असतं. चैतन्य जमिनीवरून वाहणाऱ्या झऱ्यासारखं मुळीच नसतं. कारण चैतन्याचा गुणच खोली, उंची. खोली आणि उंची याचा अर्थ असा आहे चैतन्य त्याच्या जागी अत्यंत संयमित आहे. ते त्याच्या जागी त्याच्या सहज असण्याबरोबर जेवढं प्रकटन होईल तेवढंच प्रकटन करणार आहे. परंतु त्याची ती जी महत्ता आहे ती महत्ता जेव्हा ज्ञानी माणूस सहज स्थितीत असतो, ज्याला जाणण्याची इच्छा नाही, ज्याला ज्ञान हवं असं नाही, ज्याला ध्यास नाही, ज्याच्याजवळ जाणण्याची इच्छा नाही म्हणून ज्ञानाची ओढ नाही, ज्याला कुठला ध्यास नाही, तेव्हा ध्यास विरहित म्हणजे ध्यास विरहित याचा अर्थ पाठी लागणं एखाद्या गोष्टीसाठी असं जे असतं त्याला आपण ध्यास म्हणतो. तर असा पाठी लागणं एखाद्या गोष्टीच्या पाठी लागणं असं ज्याच्याजवळ नाही म्हणजे असा ज्याला ध्यास नाही आणि सतत काहीतरी जाणून घेत राहावं असं ज्याच्या मध्ये स्थिती नाही. परंतु जो ध्यास आणि ज्ञान विरहित आहे म्हणजे जो माणूस जशी आत्मगती संत शांत चालू असते तसाच त्या आत्मगतीमध्ये संत शांततेने जो माणूस असतो तो माणूस जशी आत्मगती शांत निवांत प्राण आणि अपान यांच्या येण्या जाण्यासारखी चालू असते तसं प्राणापमान गती जशी शांत निवांत असते तशाच शांत निवांत प्राणापमान गतीमध्ये जो माणूस मुरलेला असतो त्याच्याजवळ ध्येय असं खास नसतं आणि त्याला जाणायचं असं खास नसतं. म्हणजे असा माणूस निरपेक्ष पद्धतीने जो आपल्या प्राण ऊर्जेकडे येणाऱ्या जाणाऱ्या पूरक रेचक आणि आंतरकुंभक बहिर्कुंभकाकडे नुसता लक्ष देऊन असतो. भ्रुकुटी मध्यावर आज्ञाचक्रावर ज्याची दृष्टी केंद्रित झालेली आहे अशा आज्ञाचक्राची जागृती त्याच्यामध्ये होते आणि आपल्यात अत्यंत संयत पद्धतीने चालू असलेले हे प्राणांचे आवागमन आहे. तेच खरं सांगायचं म्हणजे आत्म्याचं अत्यंत सौम्य संयमित आणि अर्थातच मर्यादित स्वरूपाचं चलन आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि आत्म्याच्या आत्मगतीमध्ये आत्म्याप्रमाणेच जो शांत निवांत विना ध्यास आणि विना ज्ञान जो राहतो आणि भ्रुकुटी मध्यावर लक्ष देऊन आपल्या अज्ञात केंद्रावरती लक्ष केंद्रित करून जो आपले मनश्चक्र किंवा आज्ञाचक्र जागृत करतो त्याला आत्म्याचा हा मूळ संयमित संतुलित गुण प्राप्त होतो. आणि आत्म्याचा संयमित संतुलित गुण प्राप्त झाला की आत्मएव तो स्वतःच मानव देह रूपी आत्मदेव असतो. आता तो जीव म्हणून लोकांना दिसला तरी तो जीव आपल्या आतील
शुद्ध चैतन्याशी एकरूप झाल्यामुळे हा जीव शिवरूप असतो. आणि जेव्हा ज्ञानी माणूस जीवन राहता शिवरूप होतो तेव्हा आत्म्याचं शिवतत्व त्याच्याच द्वारे त्याला होणाऱ्या दृष्टांत साक्षात्काराद्वारे सर्व समाजापर्यंत पोचतं. म्हणून सज्जनो सहज स्थितीत असा विना अध्यास विना ज्ञान. जर आपण सहज प्राणांच्या आवागमनावर लक्ष ठेवून असाल तर आत्म्याचं जे हे रहस्य आहे ते तुम्हालाही तसं उलगडेल जसं हा बोलणारा तुम्हाला सांगत आहे. म्हणून हे जे काय आहे तिकडे लक्ष देणं याचा अर्थच आपण आपल्या असणेपणाशी निगडीत असणं. त्यालाच निसर्ग महाराज म्हणतात असणेपणा जाणा आणि असणेपणात स्थिर असा. म्हणून आपल्या असणेपणाला जाणून जो असणेपणात स्थिर असतो त्यालाच हे असणेपण जीवामार्फत कसं कार्य करतं हे समजतं. आणि हे जीवामार्फत असणेपण कार्य करताना ते असणेपणी म्हणून अतिशय संयत पद्धतीने आत्मा म्हणून अतिशय संयत आणि संयमित पद्धतीने प्राणांच्या आवागमनाद्वारे ते चालत असतं. मग आता प्रश्न आहे आत्मा किंवा चैतन्य हे जेव्हा आपण म्हणतो चैतन्य शक्तिरूप आहे तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या अर्थी जीव जिवंत आहे त्या अर्थी त्याच्या आत असलेलं चैतन्य हे शक्तिमान आहे. चैतन्य असेल तरच जीव आहे याचा अर्थ आत्मा शक्तिरूप जरूर आहे. परंतु इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे चैतन्य आणि शक्ती यामध्ये फरक आहे. आत्मा हे चैतन्य आहे आणि आत्मचैतन्य वापरणं म्हणजे आपल्या अनंत शक्तीचा काही भाग वापरणं. आत्मचैतन्य वापरणं म्हणजे प्रचंड मोठ्या विहिरीत प्रचंड पाणी साठा आहे आणि त्यातलं पिंपभर पाणी बाहेर काढणं याचा अर्थ असा आहे अनंत चैतन्यातील आपल्या शक्तीनुरूप जे चैतन्य आपण घेऊ शकतो. म्हणून अनंत चैतन्यातील शक्तीनुरूप चैतन्य वर घेणे किंवा भरलेल्या विहिरीतील 5-10 लोटे पाणी वर घेणे. पाणी हे अर्थातच सृजन करणार आहे, सर्वत्र संजीवन फुलवणार आहे, वृक्षवल्ली या सर्वांना जीवन देणार आहे, माणसाला जीवन देणार आहे. म्हणून पाणी ही संजीवक शक्ती आहे. पण तू पाण्याची संजीवक शक्ती जो तो आपापल्या मर्यादित स्वरूपात वापरतो तेव्हा पाणी हे मूलतः चैतन्य आहे आणि त्या चैतन्यातील जो भाग आपण वापरतो त्याला शक्ती म्हणतात. म्हणून चैतन्य जे आहे त्याच्यामध्ये अनंत शक्ती सामावलेली असली तरी त्या चैतन्याचा किती वाटा आपण घेऊ शकतो याच्यावर त्या चैतन्याच्या शक्तीचं वापरणं अवलंबून असतं. म्हणून मानव जेव्हा आपल्या इच्छेने चैतन्याकडे पाहतो तेव्हा मानव मर्यादित असल्यामुळे मानवाला स्वतःच्या इच्छेने जेव्हा चैतन्य वापरावेसे वाटते तेव्हा तो आपल्या अंतर्गत असलेली इंद्रियांची ऊर्जा सुद्धा स्वतःच्या इच्छेने वापरतो. तर बऱ्याच वेळा तोही आपल्या अंतर्गत असलेली चैतन्य शक्ती स्वतःच्या इच्छेने वापरत असल्यामुळे त्याची इच्छा आणि त्यानुरूप ते चैतन्य वापरलं जातं. आणि बऱ्याच वेळा ह्या ज्या इच्छा असतात त्या बाहेरच्या जगाकडे बघून आपल्यामध्ये निर्माण होत असल्यामुळे या इच्छांचे स्वरूप स्पर्धा, तुलना, पुढे जाणं, झाल्यानंतर विजय मिळवणं, इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असं दाखवणं, इतरांपेक्षा आपल्याजवळ पैसा आहे, आपल्याजवळ रूप आहे, गुण आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे हे दाखवणं, अशा तऱ्हेच्या ज्या मानवाच्या इच्छा असतात अशा वेळी मानव स्वेच्छेने जेव्हा आपलं चैतन्य वापरायला जातो तेव्हा सर्व घोटाळा होतो. कारण चैतन्य हे त्याच्या सहजगतीत असते, आत्मतत्व हे त्याच्या सहजगतीत असते. आत्मतत्वाला आत्मतत्व ओळखून म्हणून जेव्हा जीव आत्मरूप होतो तेव्हा खऱ्या अर्थाने आत्मा इतकाच तो शक्तिमान होतो. परंतु जेव्हा जीव स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या चैतन्याकडे वळतो तेव्हा त्याच्याप्रमाणे त्याच्या मर्यादित वकुवाप्रमाणे त्याच्या इच्छाही मर्यादित असतात. तो मर्यादित असल्यामुळे मर्यादित असूनही आपल्या मर्यादा न ओळखल्यामुळे
आपल्या आत्मतत्वाला नीट न जाणल्यामुळे असा मर्यादित जीव मूळ रूपाला न जाणता आपणच सर्वश्रेष्ठ समजून जेव्हा अनेक अनेक इच्छा धारण करतो तेव्हा त्याच्या त्या इच्छा त्याच्यासारख्याच अल्पजीवी, त्याच्यासारख्याच कमी प्रतीच्या, त्याच्यासारख्याच भोगाच्या, त्याच्यासारख्याच वासनेच्या, त्याच्यासारख्याच ज्याला आपण म्हणतो काम क्रोध मत्सर लोभ दंभ अशा षडविकारग्रस्त असतात. आणि ज्या वेळेला शुद्ध चैतन्य या विकारी इच्छेच्या पूर्तीसाठी वापरलं जातं तेव्हा जो घोटाळा होतो त्यालाच मानवी जगातील किंवा या विश्वातील युद्ध असं म्हणतात. म्हणून बाबा हो, युद्ध नको असं सर्वच म्हणतात, परंतु युद्ध नको म्हणणारे खरोखर आपल्या असणेपणाला जाणून जीवन जगतील तरच या समाजातील युद्ध हिंसाचार वाईट गोष्टी अनायसे टळतील. म्हणून आपल्या असणेपणाला जाणा आणि असणेपणामध्ये स्थिर राहा आणि मग तुम्ही पहा की तुम्ही स्वतःच आत्मा असल्यामुळे तुम्ही निर्लेप आहात, तुम्ही निरहंकारी आहात, तुम्हाला अहंकार नाही, तुम्ही उदार आहात, तुम्ही सर्वांना देऊन रिकामे असणारे दत्त आहात. झाल्यानंतर सहज भावाने तुम्ही देत असल्यामुळे तुम्ही बाल सुलभ असे निरागस सनत कुमार आहात. त्यामुळे सतत तुम्ही स्वानंदाचे आत्म्याच्या आनंदाचे धनी आहात आणि सतत स्वानंदाचे धनी असलेले तुम्ही लोकांना देऊन रिकामे असणारे दत्त रूप आहात. म्हणून सज्जन हो, आपल्या असणेपणाकडे नीट पाहिलं जाणलं आणि असणेपणामध्ये तुम्ही स्थिर राहिलात तर तुम्ही स्वतः आत्मा आहात. आणि आत्म्याचे ब्रह्मचर्यत्व, आत्म्याचे निरागसत्व किंवा निष्पापत्व, आत्म्याचे उदारपण म्हणजे त्याचं दत्त रूप, आत्म्याचं असलेपणात मुरून राहणार म्हणजे आपणच आपल्यामध्ये लीन होणं, ही जी आत्म्याची गती आहे. आत्मा इतर कोणाचं भजन करत नाही. आत्मा आत्मा म्हणून स्वतःच भजन करतो आणि आत्मा जसं आत्मा म्हणून स्वतःच भजन करतो तसा जर जीव आपल्या आत्म्याला जाणून आपल्या आत्म्यात म्हणजे आपल्या शिवरूपात विलीन होईल तर जीव हा शिव आहे. जीव हा शिव आहे. हा शिव म्हणजे आत्मा आहे. हा आत्मा म्हणजे निरागस आहे. हा ब्रह्मचारी आहे. देऊन या रिक्त परिसोयची श्रीमंत असा दत्त रूप उदार आहे. इतकंच नव्हे तर जे जे काही उत्तम उत्तम आहे ते सर्व सर्व आणि सर्व केवळ आत्मतत्व आहे. आणि हे आत्मतत्व म्हणजेच आपलं असलेपण असल्यामुळे आपल्या असणेपणाला जाणा आणि असणेपणामध्ये स्थिर व्हा असं जेव्हा निसर्ग महाराज म्हणतात तेव्हा त्याचे जर प्रयोग, आता प्रयोग याचा अर्थ हे सांगितलं, आता हे सांगितलं, बरेच जण म्हणतात छान आहे आणि परत म्हणतात पण ते कठीण आहे. छान आहे पण कठीण आहे म्हणणं याचं कारण एकच असतं, आपणाला जी आपली बहिर्मुखी वृत्ती आहे, विश्वामध्ये रममाण होणारी जी आपली वृत्ती आहे त्या बहिर्मुखी वृत्तीची चटक, त्या वृत्तीचं व्यसन आपणाला जडलेलं असल्यामुळे हे ऐकताना सोपं वाटलं, ऐकताना कदाचित तुम्ही रोमांचित व्हाल, तुम्हाला मोठा आनंद वाटेल, पण या आनंदासाठी आपणाला आपली क्षुद्र बहिर्मुख वृत्ती ज्ञानामध्ये जाग झाल्यानंतर अज्ञान टाकतात तितक्या चिकाटीने टाकावी लागते. आणि आपणाला आपली बहिर्मुख वृत्ती क्षुद्र वृत्ती न टाकता आत्मज्ञान हवं असतं. हे असं कसं मिळू शकणार? आपलं अपूर्णत्व न टाकता आपणाला पूर्ण कसं प्राप्त होणार? खरं तर आपण पूर्णच आहोत. या ज्ञानाच्या दिशेने तुम्ही आपल्या असणेपणाकडे पाहिलं तर आपल्या असणेपणात जेव्हा तुम्ही असणेपणी असाल तेव्हा असणेपणा जाणून त्या असणेपणामध्ये तुम्ही दृढ स्थिर असाल तेव्हाच तुम्ही स्वतःच स्वतःशी पूर्ण असलेले असाल. आणि तेव्हा कुठलाही अपूर्णतेचा शाप तुम्हाला जरा सुद्धा स्पर्श करू शकणार नाही. त्यामुळे हे सर्व करून पाहण्याजोगे, हे सर्व करून पाहण्याजोगे आहे. आणि पाहून परत जे पाहिलं तिथे म्हणजे असलेपणामध्ये राहण्याजोगे आहे. म्हणून हे सर्व करून पाहण्याजोगे आहे आणि जिथे पाहिलं तिथेच राहण्याजोगं आहे. करून पाहण्याजोगे म्हणजे असणेपणा जाणण्यायोगे तुम्ही असणेपणा पहा. असणेपणा म्हणजे काय
ते जाणायचा प्रयत्न करणे म्हणजे करून पाहणे. आणि एकदा ते नीट जाणलं की अरे तिथेच राहणं अधिक आहे, म्हणून करून पाहण्याजोगे आणि पाहून जे पाहिलं तिथेच राहण्याजोगे असं आपलं असलेपण आहे. म्हणून असलेपणात जाणा आणि असणेपणात राहा. असणेपणा जाणून असणेपणात राहणं म्हणजे करून पाहण्याजोगे आणि जे पाहिलं तिथेच राहण्याजोगे असं असं एक अत्यंत सुंदर असं हे आत्मदृश्य आहे. आत्मदृश्य नव्हे, आत्म्याचं स्पष्ट अस्तित्व आहे. आणि या अस्तित्वामध्ये आपण राहायचं ठरवलं तर निश्चितच फार कमी प्रयत्नाने तुम्ही तिथे राहू शकता. परंतु आपणाला आनंद देणाऱ्या गोष्टीसाठी, ती प्राप्त करण्यासाठी आत्मा हवाय, त्याचा आनंद हवाय. पण त्यासाठी तळमळ नाही. आणि तळमळ नाही म्हणून संवेदनांचं पीक बीज रूपाने आपल्यामध्ये जे आहे ते वर येण्यासाठी शेतकऱ्याची जशी तळमळ असते बीजचं रूपांतर झाडात होऊन फळ घेण्यासाठी, तसं आपल्या संवेदनेचं बीज आपण मातृभावाने पाहून ते जपून तिकडे तसं लक्ष दिलं तर त्या संवेदनाच्या बीजातून येणाऱ्या आत्मवृक्षामध्ये आपण त्या प्रेमळ शेतकऱ्याप्रमाणे आपल्या मुलामध्ये हरवून जाणाऱ्या मातेप्रमाणे हरवून जातो. म्हणजे शेतकरी आणि माता ही जीवरूप आहेत. ती त्या शिवबीजामध्ये, त्या शिववृक्षामध्ये म्हणजे स्वतःच जे आपलं असलेपण आहे त्यामध्ये नष्ट होतात. म्हणून असणेपणा जाणा आणि असणेपणामध्ये मी पण नष्ट करून राहा. म्हणजे मुलाच्या प्रेमात आई नष्ट होते, झाल्यानंतर पिकाच्या प्रेमात शेतकऱ्याचं अस्तित्व नाहीस होतं. तो स्वतःच पीक रूप होतो, आई स्वतःच अपत्य रूप होते. तसं जेव्हा असणेपणा जाणून असणेपणात आपण स्थिर होतो तेव्हा असणेपणात जाणणं हे करण्यायोग्य आहे. आणि हे जे करण्यायोग्य आहे ते केल्यानंतर जे जाणलं जातं त्या जाणण्यातच राहणं हे त्याच्याहून योग्य आहे. म्हणून पाहण्यायोग्य ते पहा आणि पाहिल्यानंतर जे पाहिलं जातं तिथेच राहा. याचा अर्थ असणेपणा जाणा आणि असणेपणा स्थिर राहा. हे जे निसर्ग महाराज म्हणतात ते सर्व तऱ्हेने चहूबाजूने काय आहे हे आज आपण समजून घेतलं. तेव्हा कृपा करून छान आहे पण कठीण आहे असं म्हणू नका. जर छान आहे तर त्याच्या प्राप्तीसाठीच आपण झटायचं आहे. कमी गोष्टीसाठी आपण झटणं म्हणजे आपल्या आतील उदंड आत्मशक्तीचा आपण अपमान करणं आहे. तुम्ही तर स्वतः आत्मा आहात आणि तुम्ही त्याच्यासाठी न झटता या अनात्म जगासाठी झटत असाल तर तुमच्या असणेपणाला तुम्ही काय केलं? असणेपणाशी तुम्ही दगाफटका केलात. तुम्हाला जे आत्मतत्व प्राप्त झालं त्या आत्मतत्वाशी तुम्ही प्रतारणा केली. म्हणून आपण आपल्या असणेपणाला न जाणता त्या असणेपणात कायम स्थिर न राहणं म्हणजे आपणच आपल्याशी द्रोह करणं आहे. आपणच आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं आहे. तेव्हा कृपा करून असं म्हणू नका आहे छानच आहे परंतु ते कठीण आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर जे छान आहे ते तुम्हाला नकोय. आणि बघायला वरकरणी जे छान आहे पण अंतःकरणात जे विद्रूप आहे, जे द्वेष मत्सर भावनेने युद्धाने रक्तपाताने भरलेलं आहे तेच तुम्हाला प्रिय आहे. जर छान असेल तर छान आहे तेच मिळवायचं आहे आणि मग त्याला कठीण म्हणता येणार नाही. म्हणून असणेपणा जाणून असणेपणात स्थिर राहणं हे जर तुम्हाला छान वाटत असेल तर असं छान वाटण्याजोग जे आहे ते छान वाटण्याजोगच त्याच्यामध्ये राहण्याजोगं पण आहे समजा. आणि कृपा करून तरी पण हे कठीण आहे असे निराशेचे उद्गार काढू नका. आत्म्याचा गाव आनंद आहे, आनंदाचा मुचा व्हावं, आनंदाचा मुचा व्हावं. अशी संपूर्ण आत्मा जे आहे ते केवळ आणि केवळ आत्मानंद देणार एक ऊर्जा स्थल आहे. आणि त्या ऊर्जा स्थलावर तुम्हाला नेलेलं आहे. गुरांना पाण्यावर नेलेलं आहे. आता गुरं पाणी पिणार का न पिणार हा गुरांचा प्रश्न आहे. जसं म्हणतात यू कॅन
टेक अ हॉर्स टू द वॉटर, बट इट डिपेंड्स ऑन हॉर्स वेदर ही इज गोइंग टू ड्रिंक इट ऑर नॉट. म्हणजे वन कॅन टेक कॅटल टू द वॉटर. एखादा कृष्ण, एखादा गुरांना पाण्यावर नेईल. वन कॅन टेक कॅटल टू द वॉटर, बट वेदर कॅटल वुड लाईक टू ड्रिंक द वॉटर ऑर नॉट, इट डिपेंड्स ऑन कॅटल ओनली. तिथे कृष्णासारखा जगद्गुरूही काही करू शकत नाही. तर हा जो एक वक्ता आहे, एक कप पदार्थ नाचीज आहे, तो तर याहून अधिक काही करू शकणार नाही. फक्त तो तुम्हाला एवढंच सांगू शकेल की असलेपणा जाणा आणि असलेपणा स्थिर राहा. हे निसर्ग महाराज म्हणतात. त्याचं रूप काय आहे, जे जाणण्यायोग्य आहे ते तिथेच राहण्यायोग्य आहे. असं हे आत्मतत्व आहे. तिथे राहा. तुम्हाला पाण्यावर नेलेलं आहे, त्या आत्मजलाचे प्राशन करा. आणि कृपा करून हे कठीण आहे असा निराशेचा सूर लावू नका. अस्तु. धन्यवाद सर्वांना. शुभ दिन. शुभेच्छा.